लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात। पण ही दोन कागदपत्र आवश्यक। ही दोन कागदपत्र नसतील तर पैसे खात्यात येणार नाही। लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार। ही दोन कागदपत्रे आवश्यक। दररोज 25 लाख महिलांच्या खात्यात पैसे येत आहे। तुम्हाला जर अजूनही पैसे आले नसतील तर त्याचं कारण हेच आहे की ही दोन कागदपत्र तुम्ही सादर केली नसावीत। ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत। दररोज ज्या महिलांना पैसे येत आहेत त्यातच तुम्हाला जर अजून पैसे आले नसतील तर त्याचं कारण एकच असू शकतं, ही दोन कागदपत्र। तुम्ही अर्ज भरला असेल, जवळपास 2,40,00,000 महिलांनी अर्ज भरले, काहींचे अप्रूव्ह झाले, काहींचे रिव्ह्यू झाले, काहींना पैसे आले। परंतु सरकारची एक गोष्ट लक्षात आली की श्रीमंत महिला ज्या होत्या, ज्या महिला अपात्र होत्या, त्यांनी देखील योजनेचे फॉर्म भरले। अशा महिलांना आता योजनेतून वगळण्यास सुरुवात केलेली आहे। ही योजना फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी होती, पण त्यातल्या श्रीमंत महिला असतील, उच्च मध्यमवर्गीय महिला असतील, त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांनी देखील 7,500 रुपये मिळवले। आता अशा श्रीमंत महिलांकडून वसुली सुरू केली जाणार असणार आहे। म्हणूनच ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। दोन कागदपत्र, दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला 6वा हप्ता तर अजूनही मिळाला नसेल। कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता मिळालाय की नाही, कारण की 10 जिल्हे जे आहेत, दररोज 10 जिल्हे, आता आज कोणते 10 जिल्हे त्यांचं नाव सांगणार आहेत, पण तुम्हाला पैसे मिळाले की नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय ते कळवा। कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनी एकदा आम्हाला निवडून दिलं तर आम्ही योजना पुढचे 5 वर्ष चालू राहून देऊ, बंद पडू देणार नाही। तुमचे 1.5चे 2 करू, 2चे 2.5 करू, 2.5चे 3 आणि 3चे 3.5। तर त्यांनी शासनाने आता 2100 केलं, पण काल सायंकाळी 6 वाजल्यापासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। 10 जिल्ह्यातल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। हे 10 जिल्हे जे आहेत त्या 10 जिल्ह्यांची नावे सांगतोच। आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे। 25 लाख महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपयांचा निधी जो आहे तो जमा होताना दिसत आहे। अनेक महिला कमेंट करत आहेत की आम्हाला पैसे आले नाही, आम्ही याच जिल्ह्यात राहतो आहोत, आम्हाला का पैसे आले नाही। जिल्ह्याची नावं देखील मी तुम्हाला सांगतो। महिला तक्रार करतात की आम्हाला पैसे आले नाही, कारण की तुम्ही हे डॉक्युमेंट जे आहेत, हे दोन डॉक्युमेंट जे आहेत, तर हे त्याची कमतरता आहे। हे तुम्ही सादर केले नाही, जे तुम्हाला सादर करावे लागतील। डॉक्युमेंटची पुनर्पडताळणी चालू आहे, रिचेकिंग चालू आहे। ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरले, चुकीचा कागदपत्र सादर केले, त्या महिलांना फटका बसतोय। तर बघा, 10 जिल्ह्यांची सगळ्यात आधी आपण नावे सांगणार आहोत। कोणत्या 10 जिल्ह्यात आज वाटप होतोय, कोणत्या महिला ज्या आहेत, कागदपत्र कोणते दोन कागदपत्र ते व्यवस्थित सांगतोय। पण माझ्या सर्व बहिणींना, ताईंना एक नम्र विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहत असतानाच या व्हिडिओला लाईक करा। मला माहिती आहे की आमचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात, महत्त्वाची माहिती मिळते, पण तुम्ही लाईक करणं विसरून जातात। आणि कमेंट नक्की करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे, तुम्हाला पैसे आलेत का ते देखील कळवा। आता हे 10 जिल्हे जे आहेत कोणते की त्याच्यामध्ये पैसे येणार आहे ते देखील सांगतो, पण व्हॉट्सअप आणि फेसबुकवर देखील हा व्हिडिओ शेअर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचा मेसेज तुम्हाला चॅनल माध्यमातून आहे की फक्त लाडक्या बहिणीवर विसंबून राहू नका। अनेक योजना आहेत, विश्वकर्मा योजना आहेत, लखपती दीदी आहेत, मोफत सायकली, मोफत स्कूटी, मोफत शिलाई मशीन, अगदी जबरदस्त असे स्वयंपाकाची किट आहे। तर अशा गोष्टी मिळत आहेत। तर याची माहिती तुम्हाला नसेल तर चॅनल कमेंट करून कळवा, आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊ। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय सुरू करूयात, मुद्द्याला आपण हात घालूयात की कोणते 10 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली, आणि लगेच कोणते दोन डॉक्युमेंट आहे की जरी तुमच्या जिल्ह्यात पैसे आले असतील पण तुम्हाला का नाही आले, तर याचं कारण हे दोन डॉक्युमेंट आहेत। आता पहा, महाराष्ट्रात आहे 36 जिल्हे। तर जिल्हे निवडत असताना सरकारने काय केलं की ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी असते तर त्या जिल्हे आधी घेतलेले आहेत आणि नंतर जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे घेतलेले आहेत। अंदाजित एक त्या ठिकाणी प्रस्तावित असं आहे की कोकणातील सिंधुदुर्ग, आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्ही जर बघत असाल तर कमेंट करा। जर तुमच्या खात्यात पैसे जर आले नसतील तर तुमची त्रुटी आहे, तुम्ही डॉक्युमेंट सादर करताना हे डॉक्युमेंट सादर केलेले नाही, त्यामुळे नव्याने ही डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागतील। दुसरा जिल्हा आहे गडचिरोली, त्यानंतर त्याचबरोबर तिसरा आहे हिंगोली, त्यानंतर भंडारा, त्याचबरोबर गोंदिया, रत्नागिरी, त्याचबरोबर नंदुरबार, त्याचबरोबर उस्मानाबादचं नाव आता धाराशिव झालंय। त्याचबरोबर असे साधारणपणे हे 10 जिल्हे आहेत। एकूण 36 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे। सायंकाळी 6 वाजल्यापासून हे वाटप त्या ठिकाणी सुरू होत आहे। आज दुपारी देखील, आज संध्याकाळपर्यंत देखील दुसरे 10 जिल्हे घेतले जातील, म्हणजे 10, 10 आणि 16 असे 36 जिल्ह्यामध्ये वाटपाचं नियोजन हे त्या ठिकाणी आहे।
आता उद्या नक्की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील, आज सायंकाळी कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येतील, उर्वरित कोणते 10 जिल्हे असतील, तर ही देखील माहिती आम्ही व्हिडिओमध्ये टाकतच असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलता ते तर आम्हाला कळवा. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात आम्ही घेतलं असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याचं कारण आहे ही 2 कागदपत्र, 2 डॉक्युमेंट. आता पहा, तुम्हाला आठवतंय का फॉर्म भरताना तुम्ही एक हमी पत्र भरून दिलं होतं. हमी पत्रात एक आपण टिक केलं होतं की आमच्या घरातला कोणत्याच व्यक्तीचं कुटुंब हे 2.5 लाखापेक्षा जास्त नाहीये. रेशन कार्डवर ज्या सगळ्या जे आहेत व्यक्ती आहेत एका कुटुंबातल्या, तर त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमीच आहे असं आपण लिहून दिलं होतं. पण लक्षात घ्या, बऱ्याचशा ज्या महिला आहेत तर त्यांच्या घरामध्ये भरपूर असे त्या ठिकाणी पुरुष असतील, स्त्रिया असतील, किंवा पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षाही जास्त होतं. त्यातल्या त्यात संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान असेल, अशा योजनांचे देखील महिला पैसे घेत होत्या. आणि काही महिलांना 75,000 रुपये देखील त्या ठिकाणी मिळाले होते वेगळ्या योजनेतून. महिलांनी काय केलं, योजनांचा फॉर्म भरला, 7,500 रुपये त्या ठिकाणी मिळवले. पण मग आता काय झालं की आता पहा, 5 हप्ते तुमच्याकडून मिळाले, संजय गांधीचे तुम्ही घेतले, PM किसानचे पैसे घेतले असतील, इतर योजनांचे पैसे घेतले असतील, पण आता ही जी माहिती आहे तर ही सरकारकडे आता जमा होत आहे. सरकारकडे जमा होताना ही दिसत आहे. फॉर्मची पुनर्पडताळणी देखील त्या ठिकाणी कदाचित होऊ शकते आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला जे आहे तर तुमच्याकडून स्पष्टीकरण त्या ठिकाणी मागवलं जाऊ शकतं, पुनर्पडताळणी होऊ शकते. हमी पत्रामध्ये तुम्ही काय दिलेलं आहे, बऱ्याचशा हमी पत्राला आपण इथे टिक केलं होतं की आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही, आमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. पण आता तुम्ही चेक करा की तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्या घराचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे का. कदाचित असंही सांगितलं होतं की तुमच्या घरातला कुठलाच व्यक्ती जो आहे तो इन्कम टॅक्स भरतो का. म्हणजे तुमच्या घरातला एखादा व्यक्ती असा आहे की जो इन्कम टॅक्स जर भरत असेल तर तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याचा अजिबात अधिकार नाहीये. जे तुम्ही आधी चेक केलं होतं का, तर तुम्ही नक्कीच या गोष्टी चेक करा. आपल्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कामाला असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी असाल तर नक्कीच तुम्ही चेक करा. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुमच्या घराचं कमी असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तरी देखील तुमच्या नावावर प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण हमी पत्र तुम्ही भरून दिलं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून बऱ्याचशा महिलांकडे जुन्या कार होत्या, काहींच्या नवीन कार घेतलेल्या होत्या. तर मग असं जरी प्रॉब्लेम असेल तरी देखील त्यामध्ये इश्यू होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचबरोबर पिवळं रेशन कार्ड, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. तर पिवळ्या रेशन कार्डसाठी एक अर्जंट तातडीची सूचना अशी आहे की 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला ताबडतोब KYC करून घ्यायची आहे. तुम्ही सगळं कुटुंब घेऊन रेशन दुकानदाराकडे जायचं आहे, तिथे 4G POS मशीनवर तुमचा अंगठा टेकून तुम्ही त्या ठिकाणी हे करायचं आहे. तर तुम्ही या पद्धतीनं, त्याबरोबर तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही कृपया तुमचा अर्ज रद्द करून घ्यायचा आहे, कारण की हमी पत्रामध्ये तुम्ही तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे की आमच्या घरात असं कोणीच नाही की जे इन्कम टॅक्स भरताय. हमी पत्रातल्या ज्या अटी आहेत त्या अटीनुसार तुम्ही फॉर्म जर भरला नसेल तर कदाचित तुम्हाला अडचण येऊ शकते. हेच आमचा सांगण्याचा उद्देश आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, तुम्हाला किती हप्ता आतापर्यंत जमा झालाय, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.